बाजारपेठेच्या व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, त्यांच्याबद्दल काय भावना आहे, काय सांगा? भावना ॲज इन असं काही नाही. मनसरची डेव्हलपमेंट आणि मनसर आम्हाला खूप वेगळ्या दिशेने पाहायचं आहे आणि ती ग्रोथ आज आपण वरच्या लेवलपासून पाहत आलो आहे. तर भाजप पक्षामध्ये जी ताकद आहे ती कोणत्या पक्षात नाही हे आपण सगळ्यांनी जाणून घेतलेलं आहे. जे मोदी साहेबांचं काम आहे ते काम आपण पाहिलं पाहिजे. आज पुन्हा पाहू, ज्या आपण मेट्रोपॉलिटन सिटी आहेत तिथे मतदार काय करतात आहे थोडंसं आपण पण ध्यान देऊन, वरती सत्ता कशाची आहे काय आहे हे सगळं आपण लक्षात घेऊन, जसं भाऊ आहेत आपली इच्छा तर होती का भाऊंच्या ह्याच्यात आपल्याला पाहिजे, पण काही हरकत नाही, ताई असो किंवा भाऊ असो हे एकच नाव आपण पकडून चालणार आहोत. आणि सगळ्यांना माहितीच असेल किंवा आम्हाला विश्वास आहे का भाऊ त्या खुर्चीवर आल्यानंतर किंवा ताई त्या खुर्चीवर आल्यानंतर हे जे आमचं स्वप्न आहे ते खरंच अस्तित्वात आणतील भाऊ. आणि बरंचसं जे काय मनसरचं कायापालट करायचं आहे त्यांच्या देखील आम्हाला नेहमी हे असतं की आपल्याला मनसरमध्ये पहिल्यापासून मनसरमध्ये आपल्याला हे करायचं आहे, मनसरला आपल्याला स्मार्ट सिटी बनवायचं आहे. तर ते सगळं येईल, अस्तित्वात येईल, ही सगळ्यांची इच्छा आहे. बाजारपेठ आणि आम्ही ज्यावेळेस भाऊंना हाक देऊ त्यावेळेस भाऊ नक्कीच आमच्या शब्दाला मान ठेवून आवाज दिला का भाऊ उभे राहणार आहेत हे सगळ्यांनी जवळून जाणून घेतलेलं आहे. आणि हेच निश्चित त्यांना मतदान रूपी बाजारपेठ दाखवून देईल हे सांगू इच्छितो. जे काय व्यापारी वर्गाला जे काही योगदान राहिलेले आहे हो, काय भाऊंचा नेहमीच आम्हाला सहकार्य असतो. आता भरपूर उदाहरणं द्यायला झाले तर भरपूर आहे, पण आत्ताचं एक लेटेस्ट उदाहरण देतो का बाजारपेठेची सगळ्यात मेन समस्या जी आहे का आमचा कोविडच्या पूर्वीचा जो बाजार होता, रविवारचा जो बाजार होता तो बाजार घोडेगाव रोडवर बसला जातोय आणि तो बाजार इथे आणायचा पूर्ण बाजारपेठेच्या एकूण एक व्यापाऱ्याची इच्छा आहे. हा सगळ्यात मेन प्रश्न आहे. जर तुम्ही दुपारी जर मनसर बाजारपेठेत जर आला तर व्यापारी झोप काढू शकतो, इतकी भयान शांतता असते इथे. आणि भाऊंकडे तो विषय आम्ही नेल्यानंतर तिथूनच भाऊंनी 4 फोन फिरवले होते आणि अजूनही आम्हाला त्यांनी सांगितलं तुम्ही मला वेळ द्या, आमची वेळ ते मागतायत. सगळेजण सोबत येऊन तो विषय सगळ्यात पहिला तो विषय आमचा मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि आम्हाला देखील तो विश्वास आहे का भाऊ तो करतील. आणि ती पुन्हा बाजारपेठ फुलल्यानंतर आज मनसरमध्ये ही आपण पूर्ण तालुक्यातली पाहिली तर ही सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. पण आज आम्हाला सांगायला थोडंसं लाज वाटतीये का मनसरमध्ये तुम्ही दुपारी आलात तर प्रत्येक व्यापारी झोप काढू शकतो, 4-4 वाजेपर्यंत व्यापाऱ्यांच्या भोवण्या होत नाहीये. हा खूप मोठा प्रश्न आहे भाऊ. पुन्हा एकदा मी सर्वांच्या वतीने तुम्हाला ती विनंती करतो का तुम्ही त्या प्रश्नावर थोडंसं लक्ष द्या आणि आम्हाला त्या प्रश्नातून मार्ग काढा. भाऊंच्या विचाराचा नगर अध्यक्ष झाला तर व्यापारी वर्गाला पूर्ण मनसरला काय फायदा होईल असं मला वाटतं? 100% फायदा होईल ना. हा जो मी आता विषय सांगितला हा तर एक बेसिक विषय आहे. हा विषयच मार्गी लागल्यानंतर प्रत्येकाचा जो फ्लो आहे तो वाढणार आहे आणि नक्कीच त्यातून प्रत्येक व्यापाऱ्याला फायदा होणार आहे. मी प्राची आकाश थोरात, मी नगर अध्यक्ष पदासाठी उभी राहिली. आज मी मारुतीचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केलेली आहे. बाजारपेठेतून आम्ही सुरुवात केलेली आहे. तर लोकांचा प्रतिसाद पॉझिटिव्ह आहे. आम्ही त्यांच्या समस्या जाणून घेत आहोत आता आणि 100% आम्ही निवडून आलो की त्यांची कामं पहिली सॉल्व करणार आहोत. मी स्वतः बिझनेस वुमेन आहे, त्याच्यामुळे मी त्यांच्या अडचणी खूप इझिली समजू शकले आणि लवकरात लवकर आम्ही त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करू. थँक्यू.